आपण आहेत सोलापूर जिल्ह्यात सुरेगाव विजापूर रोड सोलापूर. डॉक्टर कुंभार यांचे निसर्गोपचार आयुर्वेदिक संशोधन केंद्रामध्ये आहे. आपण आज विशेष मुलाखत आहे डॉक्टर कुंभार यांच्याशी बातचीत करूया. आपण KFI न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण किती वर्षापासून प्रॅक्टिस आहे डॉक्टर साहेब? धन्यवाद. मी डॉक्टर वैजनाथ भीमाशंकर कुंभार, रत्नप्रभा निसर्गोपचार आयुर्वेदिक संशोधन केंद्र सोरेगाव सोलापूर. आपलं सेंटर हा पूर्वी माझ्या वडिलोपार्जित चौथी पिढी परंपरा चालत आलेला आपला हा उपचार हे आज जनतेच्या सेवेसाठी तत्पर आहे. पहिला माझे वडील भीमाशंकर रेवणसिद्ध कुंभार हे त्यावेळचे GFAM केंद्रीय प्रावीण्य होते व तसेच आयुर्वेदामध्ये नाडी वैद्य म्हणून त्यांनी प्रचलित होते व तसेच त्यांचे गुरु डॉक्टर भीमराव मणुरकर काका हे अक्कलकोट येथे स्वतःचे हॉस्पिटल होते आणि त्यावेळचे ते DASF होते आणि फार नावाजलेले डॉक्टर होते. दोघांनी मिळून अक्कलकोट येथे 1951 पासून त्यांचा हॉस्पिटल चालू होता. तर ते पुढे काही कालांतराने डॉक्टर भीमराव मणुरकर काकांचं निधन झालं. पुढं 15-20 वर्ष त्यांनी तिथं अक्कलकोटमध्ये प्रॅक्टिस कंटिन्यू करून नंतर वडिलांनी आरळी येथे शिवशक्ती आयुर्वेदिक सेंटर या नावाने त्यांनी चालू केला. तर त्यांच्या जीवनक्रमामध्ये 92 वर्षी ते त्यांचा जीवनकाल संपवले म्हणजे निधन झाला त्यांचा. तर त्या मरेपर्यंत त्यांनी जनतेची तळमळीने सेवा आयुर्वेदिक धर्मार्थ सेवा करण्याचा मानस त्यांनी कंटिन्यू ठेवला आणि अनेक रुग्ण त्यांच्या उपचाराने म्हणजे रोगमुक्त होऊन आजही त्यांचे नावलौकिकता परंपरागत आशीर्वाद चालू आहे. आता आज आमचा सेंटर 1996 पासून ते आजपर्यंत सोरेगाव येथे स्थापन झाला. पहिला लातूरमध्ये होता. लातूरनंतर 2003 ते आजपर्यंत सोरेगाव येथे आपल्या जनतेच्या सेवेसाठी चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे आयुर्वेदिक उपचार होतो. व तसेच माझी मुलगी डॉक्टर ऐश्वर्या वैजनाथ कुंभार ही MBBS आहे. ती अश्विनी रूरल मेडिकल कॉलेज सोलापूरमध्ये पदवी संपादन करून आज आमच्या रत्नप्रभा निसर्गोपचार आयुर्वेदिक सेंटरमध्ये स्वतः पदवीनंतर इथेही जनसेवा करण्याची परंपरागत आमची जी उपचार पद्धत आहे ती पारंगत आहे, सेवा करत आहे. पुढं भविष्यात उज्ज्वल सेंटरचाही फार मोठा करण्याचा मानस तिचं बी आहे, माझं आहे. तर पुढील भविष्य हे जनतेच्या कंटिन्यू आजपर्यंत झालेल्या सेवेचा फळ आशीर्वाद कायमस्वरूपी आमच्या पाठीशी आहे. त्या कृपेने अनेक रुग्णांच्या कृपेने आशीर्वादाने आपल्या परंपरागत उपचार पद्धतीचा विकास भविष्यामध्ये भरपूर प्रमाणात करण्याचा मानस आहे. आणि आमची मुलगीसुद्धा MBBS असूनही आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथिक दोन्ही उपचार पद्धतीचा निदान उपचार करण्याचं मानस तिनंही हाती घेतलेलं आहे आणि भविष्यात फार मोठं सेंटर आपलं सेवेसाठी उभा राहील ही तळमळ धडपड आमचा बी आहे. धन्यवाद. जे पेशंट असतात आपल्याकडे की जे डॉक्टर तर भरपूर आहेत महाराष्ट्रामध्ये, भारत देशामध्ये. बट तुम्ही तुमचं एक स्पेशल असं आहे की तुम्ही पेशंटला सांगता की तुम्ही 10 दिवसामध्ये किंवा 1 महिन्यामध्ये तुम्ही चॅलेंज करता की तुम्ही चालायला लागाल. जे पॅरालिसिस पेशंट आहे एवढं म्हणजे कॉन्फिडन्स आपल्याकडे उपचार पद्धतीचा एक मानस अशा प्रकारे आहे की आमच्या
ही प्राचीन भारताची जी उपचार पद्धत आहे आयुर्वेद, नाडी परीक्षण, फेस रिडक्शन, हा प्रकार पेशंटच्या लक्षणावर काही गोष्टीचा निदान असू शकतो आणि ही परंपरागत आहे, हे शास्त्रशुद्ध आहे. यामध्ये कोणताही आम्ही बदल करत आलेला नाही. जे परंपरागत आलेलं आहे तेच आम्ही तो हाती घेऊन त्या पद्धतीचा आम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करतो. तसेच नाडी परीक्षणाद्वारे किंवा पेशंटच्या लक्षणाद्वारे जे काही आम्हाला लक्षण जाणवतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही असो, आणि अनेक तज्ज्ञ डॉक्टरांचा किंवा महाराष्ट्रातील किती मानस उपचार किंवा न्यूरोलॉजिस्ट किंवा चांगले तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा ज्या पेशंटची घडलेली असते पूर्वीही, त्यांचं उपचार पद्धत कंटिन्यू आम्ही चालू ठेवायला लावून आमचा उपचार पद्धती अल्टिमेट सपोर्टिंग म्हणून आम्ही म्हणजे आमच्या आयुर्वेदिक पद्धतीचा व आमचा उपचार पद्धत पेशंटला घेण्यास तयार करतो, जेणेकरून कोणताही उपचार पद्धत महान तज्ज्ञांच्या हातून झालेली जे उपचार चालू कंटिन्यू करून आमचा उपचार त्यांच्याशी संलग्न करत असतो. एक तासाच्या अंतरावर त्यांचे मेडिसिन घेतल्यानंतर 1 तासाने आमचा उपचार घ्यायला सांगत असतो. आणि त्यामध्ये कोणताही डॉक्टर कितीही तज्ज्ञ जरी असले तरी येणारा पेशंट छान व्हावा और पेशंट आनंदी राहावा आणि सहज जीवन आयुष्यमान उंची वाढावी, त्यांची आयुष्यात त्यांचा म्हणजे बेड रिटर्न पेशंट जरी असला तर ते सुखरूप चालता फिरता यावं, बोलता यावं, त्यांचे क्रिया त्यांनी करत राहावं, ह्या पद्धतीपर्यंत आम्ही नेण्याचा प्रयत्न करतो. आणि कुठलाही डॉक्टर पेशंट किती बरा होईल याकडे प्रत्येकांची कल असतो. ते मोठा डॉक्टर असो, कधी असो, कोणी असो, आम्ही असो, कोणी असो, पेशंट किती बरं राहील, पेशंट किती सुखी राहील, किती निरोगी राहील याकडं प्रत्येकाने प्रयत्न करण्याचा कसोटीनं प्रयत्न करत असतात. पर आमच्या उपचार पद्धतीनं कुठलाही साईड इफेक्ट आजपर्यंत आमच्या लाखो लोकांचा, लाखो रुग्णांचा सेवा आज आमच्या याच्यामध्ये घडत आहे आणि अनेक लोक चांगले झालेले आहेत. आणि आम्ही प्रत्येक तज्ज्ञ डॉक्टरांचा उपचार कंटिन्यू ठेवूनच आमचा उपचाराचा सेवेत सहभाग करत असतो आणि त्याने अनेक पेशंट रोगमुक्त होऊन स्वावलंबी जीवन जगत असतात. त्यांची आयुष्यमान वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करतो प्रत्येकाने. बाकीचं तर दैव भगवंताची कृपा ही प्रत्येकाला गरज असते. तरी आपल्या औषधाने किती पेशंट सक्षम राहील याकडे प्रत्येक डॉक्टरचा कल असतो आणि आमचाही त्या पद्धतीनं आम्ही उपचार सांगून आम्ही मार्गदर्शन करतो. पेशंटही त्या पद्धतीचं फॉलोअप करत असतात. पेशंट फार छान प्रमाणे रिझल्ट असतात. चालणं फिरणं लकव्यासाठी एकदम रिझल्ट टॉप आहे आणि खूप छान पेशंटचं रिस्पॉन्स आहे. पेशंटची भक्ती, आमची सेवा हे असंच तत्पर भगवंताने घडवत जावं. प्रत्येक रुग्णांची आशीर्वादही आमच्या पाठीशी आहेत, त्याप्रमाणे आम्ही त्या सेवेत पारंगत आहोत. झाला पॅरालिसिस झाला तर किती दिवसामध्ये ते यायला पाहिजे आपल्याकडे आणि किती दिवसामध्ये ते चालत फिरत जाईल आणि नंतर प्रिकॉशन जसं की लकवा येऊ नये याच्यासाठी आपण काय करू शकतो? लकवा असा आहे की आजकाल व्यापी दुनियामध्ये किंवा आजच्या चलत असलेल्या कामकाजाचा व्याप असो, प्रापंचिक व्याप असो, दैनंदिन जीवनातल्या घडामोडीवर माणसाच्या स्वतःच्या मनावर परिणाम घेऊन ज्या काही BP, शुगर घेऊन त्याप्रमाणे जर औषधं जर घेत नसतील, त्यात चुका घडल्या किंवा औषध घेण्यामध्ये ताळमेळ चुकत असेल किंवा वेळेवर न घेणे, निष्काळजीपणा करणे, शरीराकडं लक्ष न देणे, ह्या गोष्टीमुळं हे BP किंवा शुगर किंवा अनेक शरीरातल्या निगेटिव्ह व्याधी हे शरीरामध्ये जर प्रकोप वाढला तर त्या अनुषंगाने तो लकवा स्ट्रोक येऊ शकतो, सेरेब्रल इन्फ्रॅक्ट असो, अन्य काही कारण असो, ह्या गोष्टी जे घडतात ते आपल्या सगळ्यात जास्त रुग्णांच्या निष्काळजीपणामुळे हे रोग दाट शक्यता आहे की हे रोग वाढण्याची. पर प्रत्येक रुग्णांनी अशी काळजी घ्यायला पाहिजे की पहिल्यांदा काही असो किंवा नसो,
वर्षातून एकदा शरीराकडे प्रत्येकाने BP शुगर आपल्या जवळच्या कोण MBBS MD किंवा तज्ज्ञ अनेक तज्ज्ञ डॉक्टर भरपूर झालेले आहेत. अनेक डॉक्टरांकडे जाऊन प्रत्येकाने काळजी वर्षातनं एकदा घ्यायला पाहिजे. वर्षातनं 2-3 वेळा तरी BP शुगर प्रत्येकाने असो किंवा नसो चेकअप करणं गरजेचं आहे. अंधाधुंदी किंवा रोग आल्यानंतरच औषध घेणे ह्यापेक्षा रोग यायच्या अगोदर प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊन काळजी जर घेतलं तर प्रत्येकाचं आयुष्यमान उंची वाढते. दुसरी गोष्ट निरोगी राहण्याचा एक ताकद तयार होतो. दुसरी गोष्ट प्रत्येक डॉक्टरांचं सल्ला तेच असतो की रोग येण्या अगोदर प्रत्येकाने काळजी शरीराच्या अगोदर घ्यायला पाहिजे. रोग आल्यानंतर रोगी होऊन बसण्यापेक्षा रोग यायच्या अगोदर जर माहीत झालं तर 1 गोळी किंवा 2 गोळीवर आपण कंटिन्यू जर फॉलोअप ठेवलं तर कुठलाही धोका संभवत नाहीत. अनेक तज्ज्ञांचा सल्ला आणि औषध कंटिन्यू ठेवलं तर कुठलाही घातक आजार शरीरामध्ये घुसत नाही आणि प्रत्येकाने ते काळजी घेणं गरजेचं आहे. आजच्या पाश्चात्य दगदगीच्या जीवनामध्ये प्रत्येकाने शरीराची काळजी वेळेवर घ्यावं आणि प्रत्येकाने BP शुगर वेळेवर आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांचं सल्ला ओपिनियन घेत राहावं. प्रत्येक डॉक्टरांचं मार्गदर्शनाखाली जर जीवन जगलं तर कुठलाही नुकसान शरीराचं किंवा आर्थिक संकट घरावर पडणार नाही. अचानक आलेल्या कुठल्याही संकट म्हणजे रोगाचा संकट, एखादा पॅरालिसिस अटॅक असो किंवा हार्ट अटॅक असो, असे जे काही आपल्या निष्काळजीपणाने येणारे आजार आहेत हे केवळ आपण काळजी न घेतल्यामुळे हे मोठे संकट ओढून येतात. त्याच्यामुळं अनेक डॉक्टरांनाही उपचारासाठी महिना 1.5 महिना हॉस्पिटलायझेशनमध्ये ठेवावं लागते. त्यामध्ये होणारा मोठा खर्च असतो. पेशंटचाही हानी होतो, त्याच्यामध्ये पेशंटचाही नुकसान होतो. प्रत्येक डॉक्टरला तळमळ असतो की पेशंट चांगलं राहावं, त्याचं आयुष्यमान उंची वाढावी आणि कमी खर्चामध्ये पेशंट चांगलं किती बरं राहील, निरोगी राहील याकडं प्रत्येक डॉक्टरांचा कल असतो. की आमचाही तसाच आहे की प्रत्येक डॉक्टरांचा उपचार घेऊन आल्यानंतर जो काही एक साईडचा जो लकवा असतो किंवा पॅरालिसिस असतो किंवा निकामी झालेला जो भाग असतो त्या भागावर आमचा उपचार असतो. चांगल्या प्रकारे चांगल्या प्रतीचं उपचार झाल्यामुळे पेशंट 15-20 दिवस महिनाभरामध्ये ते चालण्या इतकं सक्षम बनवू शकतो. हे केवळ आमचं उपचाराचंच असं नव्हे की कालांतराने परंपरागत चालत आलेल्या उपचार पद्धतीचा जो आम्हाला अनुभव ग्रंथोक्त पद्धतीनं जे काही आमच्या वडिलांकडनं मिळालेला जो वारसा आहे तो आम्ही कंटिन्यू ठेवत असल्याने आयुर्वेदाच्या ग्रंथाच्या नियमानुसार, निसर्गोपचाराच्या काही ग्रंथाच्या नियमानुसार आम्ही जे काही नियमावली त्यांच्या नाडी किंवा त्यांच्या प्रकृतीमानानुसार लक्षणाद्वारे औषधं देत असतो आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे उपचारही कंटिन्यू फॉलोअप करून आमचा त्याच्याबरोबर अल्टरनेटिव्हली सपोर्टिंग ट्रीटमेंट करून पेशंट किती सक्षम करता येईल, पेशंट सेवा तळमळीनं आम्ही करण्याचा मानस आजही चालू आहे, पहिलाही करत आलो, यापुढेही भरपूर करू आणि विकास करण्याचाही आमचा ध्येय आहे. पुढील येणाऱ्या रुग्णांना आमचं एकच सांगणे आहे की प्रत्येकाने रोग यायच्या अगोदर शरीराची तपासणी आपल्या भागातल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडं काळजी वेळेवर घेऊन BP शुगर घातक आजार प्रत्येक ब्लड चेकअप सगळ्यांनी वेळेत रोग येण्या अगोदर काळजी घेणे गरजेचे आहे. एवढंच आम्हाला तळमळीने सांगणे आहे. महाभयंकर रोगात घुसण्यापेक्षा झाल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा पश्चाताप होण्यासारखंच कुठलाही प्रकार आपण येऊ नये शरीरावर अशी काळजी जर घेतल्यास आपली बी शरीराची कॅपॅसिटी चांगल्या प्रकारे अबाधित राहील व निरोगी जीवन जगण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न प्रत्येकाने करावा ही नम्र विनंती. एवढंच माझं आमच्या सेंटरतर्फे सांगणे आहे आणि प्रत्येकाने वेळोवेळी तपासण्या आपल्या भागातील MD MS चांगल्या डॉक्टरांची सल्ला तुमच्या भागातल्या ज्या काही उच्च प्रतीचे डॉक्टर असतील त्यांचं ओपिनियन त्यांचं मार्गदर्शन घ्या, वेळेवर औषधं घ्या. प्रत्येकाने तळमळीनं जीवन जगण्याचा प्रयत्न करा, आयुष्यमान वाढवा. पुन्हा जीवन नसतो, मनुष्य हा एकच वेळी जन्म घेतो, बार जन्म नसतो. त्यासाठी अनमोल शरीराला वाया जाऊ द्यायचं नाही. प्रत्येकाने आपापली काळजी वेळेत घ्या एवढंच आमचं तळमळीनं सांगणे आहे.